नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात अनेकदा आपण खूप मेहनत करतो पण यश मिळत नाही. संकटे पाठ सोडत नाहीत किंवा एखादी इच्छा खूप दिवसापासून अपूर्ण आहे. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर उद्याचा गुरुवार तुमच्यासाठी बदलाचा दिवस ठरू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक अत्यंत छोटा पण प्रचंड प्रभावी उपाय सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवार हा गुरुतत्वाचा दिवस आहे आणि स्वामी समर्थ हे साक्षात दत्तात्रेयाचे अवतार आहेत. या दिवशी केलेली छोटीशी सेवा ही इतर दिवसाच्या तुलनेने 1000 पटीने जास्त फळ देते. हा उपाय श्रद्धेने केला तर अशक्य गोष्टही शक्य होते. आता नीट ऐका. हा उपाय तुम्हाला गुरुवार सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे. सर्वात आधी स्नान करून पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत. स्वामींच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. एक विड्याचे पान घ्या, त्यावर थोड्या अक्षता ठेवा आणि एक सुपारी ठेवा. त्यावर हळद कुंकू वाहा. मनातील इच्छा स्वामींना सांगा आणि म्हणा, स्वामी माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मी तुमच्या चरणी नतमस्तक आहे. स्वामींच्या माळेवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 3 माळी जप करा. स्वामींना अत्यंत प्रिय असलेले पिठलं भाकरी किंवा साखरेचा नैवेद्य अर्पण करा. या उपायासोबत गुरुवारी शक्य असल्यास स्वामी चरित्र सारामृताचा 21वा अध्याय वाचा. या अध्यायामध्ये इतकी शक्ती आहे की संकटात सापडलेल्या भक्तांना स्वामी स्वतः बाहेर काढतात. हा उपाय सलग 3 किंवा 5 गुरुवार करा. तुम्हाला स्वतःला सकारात्मक बदल जाणवेल. मित्रांनो, स्वामीकडे मागताना नेहमी श्रद्धेने मागा, कारण ते म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात आनंदाची पहाड घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.